15 मिनिट पुढे आहे. तरी आपण आता 5:15 वाजता बाहेर पडतोय. ठीक आहे. तर वेलकम बॅक टू न्यू व्लॉग मित्रांनो. आजचा तिसरा दिवस आहे. घरी बायको नाही या, कोण नाही आहे. सगळं आवरलो. मोबाईलला चार्जिंग नव्हता रात्री सगळं व्हिडिओ एडिटिंग करण्यासाठी, कारण आता आपण डेलीचे व्लॉग रोजचा रोज एक एक टाकू लागलेत ना. तर हे किती दिवस आहे, त्यामुळे मला रात्री इकडं रिक्षावरून आल्या सगळं आवरून जेवण करून परत सगळं मोबाईल एडिटिंग करत बसणं, मग ते तिथंच आणि इथंच झोपतो आणि इथंच खाली मोबाईल ठेवून तसंच झोपतो. चार्जिंग रात्रभर पण लावणं चांगलं नाही, नाही का. तर आता सगळं आवरलं आहे. तर चला आता इथं अजून टाईमपास नाही करायचा, आधी अजून गॅस भरायचा आपल्याला. तर लवकर निघूयात आपण. चला, हे आपलं पाणी बॉटल, हे चावी, हे आमच्या क्रियांचं गुल्लक म्हणजे गल्ला. चला लवकर लवकर फिटिंग घेतो गाडी, म्हणजे आपल्याला गॅस भरायचा आहे. गॅस भरला परत लवकर 5:30 वाजले अजून सुद्धा. एकदा ओके झालं तर बस. बघा थोडंसं लवकर आलं ना, आपलाच नंबर डायरेक्ट लागला होता. सीएनजी फुल झालेला आता बघू शकता. तर लवकर आला तर लवकर भेटतं. काल उशीर झाला, 20 मिनिट तर इथंच गेले, नाही का. आता थोडंसं उजडलेलं आहे. हो आज काय ऑटो राईड एक्सेप्ट हे कालच्यापासून बंद झालं असं म्हणावं लागले ते. तर बघू आज कसं आपल्याला ओलावरती ट्रिप भेटत असेल तर चांगलीच गोष्ट आहे, नाही का. चला सगळे मित्रांनो, आता मी पोहोचलोय. सकाळपासून कुठले भाडे मारू सांगतो मी तुम्हाला. एवढं मूड खराब झाला ना. सकाळी होतं गाडीचं भेटलं, गाडीचं म्हणलं सुरुवात तरी करावं. तर घेतलं, जसं गॅस भरलो आणि सुरुवात केल्या मित्रांनो तिथं तासभर गेलं माझं. म्हणजे तास म्हणजे जवळपास अर्धा तासाचा वरतीच गेलं. तासभरने पण एवढं बेकार. मग तिथून मी निघून डीपी रोडला आलो. डीपी रोडला आल्यावर ती परत डीपी रोडला उभारलो, पण बुकिंग आला गाडी तळच. मग गाडी तळपर्यंत आलो. तिथून होतो हे मांजरी खुर्द. मला वाटलं मांजरी खुर्द मध्ये चालू आहे बाबा, चला तिथं रेंज त्या ठिकाणी थोडस सर्च असतो तर भेटेल तिकडं कुठलं तर स्टेशन वगैरे चांगलं मगरपट्टा वगैरे ते पण भेटलं असतं तर पण घेऊया. किरकोळ तिथलं येतं मांजरी खुर्द. कारण मूड खराब झाल्यामुळे मला व्हिडिओ काढायला डोकं चाललं नाही माझं. काय सांगायचं तुम्हाला, मूड लय सकाळ त्या ट्रिपलाच मूड खराब झाला. तो नेला पूर्ण मांजरे खुर्दच्या आतल्या साईडला मित्रांनो. एवढं बाहेर आत होतं, 2-2.5 किलोमीटर आत होतं. अजून मला वाटलं ते मांजरे खुर्द आहे का असं वाटलं होतं, माहिती का. तर काय सांगावं, तरी पण जाऊ दे म्हटलं मी तरी बघितलं. तिथून मला त्याला सोडल्यानंतर 2-2.5 किलोमीटर परत बाहेर यावं लागलं. लय उशीर उभारलो तिथं मांजरी मध्ये. मग आपलं सर्च चालू झालं. मग तिथून सर्च मध्ये मला बऱ्यापैकी ट्रिप भेटलं. मग ते ट्रिप घेऊन आलो. मग 17:30 559 रुपयाचा ट्रिप हुकली. कारण बसली असती पण माझ्या ट्रिप अजून चालूच होतं. त्या ट्रिपला अजून 2 किलोमीटर त्याला ड्रॉप करायचं होतं. मग म्हणून त्यासाठी सोडून दिलं, उचललो नाही मी. तरी ते काय ओलाचं ट्रिप काय एवढं उशीर पण टॉ करत नाही, गडपोतच. त्यानंतर 13 राव लय बेकार आजचा दिवस गेला. तर आता वाजलेत 9:30. म्हणलं तिथं उभारून म्हणलं एवढं उशीर उभारलं तर हे तर करून घेऊ, नाश्ता तर करून घेऊया म्हणलं. नाश्ता केलो. मग आता तिथे शिवाजीनगरचं भेटलं. आता मेट्रो स्टेशन तुम्हाला दिसत असेल, इथं समोर मेट्रो स्टेशन आहे. या इथं समोर शिवाजीनगर मेट्रो स्टेशनच्या इथंच उभं आहे. इथंच बाजूला ड्रॉप करायचं होतं त्या साईडला. मीटर टाकलो. मीटरला झाले 230 रुपये झाले. तुम्ही मॅडमला 220 रुपये केले. मी 220 करून घेऊ. 10 रुपयाला बघते. सकाळपासून असलेच काय ना काय होऊ लागलंय. त्यामुळे ना मला काय करायला भाग नाही. अशी लोक पण असतात तर 10 रुपये 220 द्यायला तयार होते, पण 10 रुपयासाठी चिकचिक करतात.
असो म्हणलं, आता काय 10 रुपयाला आपण कशाला हे करायचं म्हणलं. आता येऊन इथं बाजूला उभारलो. आता तुम्हाला खोटं नाही सांगत तर असंच करत करत आतापर्यंत मी कम से कम 900 ते 1000 रुपये धंदा व्हायला पाहिजे होता. 1000 तर क्रॉस व्हायला पाहिजे 9:30 पर्यंत. तर आता कुठं 600 रुपये धंदा झाला. मला आता पटापट आज तरी लवकर करावं आणि 3 वाजेच्या आत का होईना आपण लवकर जावं. जाऊन थोडस बरं वाटतंय. झोप होईना माझी नाही का, व्हिडिओ एडिटिंग साठी हे ते साठी मला लवकर झोप होईना. तर आज थोडस लवकर फटाफट जे उचलेल ते भेटेल ते घ्या म्हणालो, तर असं काय जे भेटेल ते उचललं तर हे असले कुठेही जाऊन बसायचं आणि पूर्ण सगळं संपून जातं. काय ते म्हणतात ना, ते संपूर्ण जातं. आता बसलो आता इथे तर सगळं 20 30 आपलं 40 50 60 एवढ्याचेच वाजायला लागले ते. कारण आता मेट्रो स्टेशन हा मोठं तर वाजणार नाही. इथले जवळपासच्याच इकडला तिकडं डेक्कनला तर मेट्रो आहे. इथंच सगळं गणेश की हे ते असलेच वाजणार आहे. चला आता बघू इथून कुठलं काहीतरी भेटतंय का आपलं मगरपट्टा हे ते त्याचा वाट बघूया. आहे का, आहे का, या असं. तो फायनली कॅम्पात आलो मित्रांनो. बघितलं तुम्ही, बावधान वाकड वाकडवरून तातवडे म्हणजे सॉरी बावधानवरून तातवडे, मग तिथून परत कोथरूड वरून डायरेक्ट कॅम्प. म्हणलं आता कॅम्पात आलंय तर तो वर गार्डनचा वडापाव खावा म्हणलं. फेमस आहे इथलं गार्डन वडापाव, परत सारखं सारखं होत नसतो त्यामुळं खावा म्हणलं. आता मस्त वडापाव खाऊया. अजून आपलं टार्गेट थोडस कमी आहे. ठीक आहे, टार्गेट करूनच आपल्याला जायचं आहे. बघू शकता मस्त गार्डन वडापाव. लय दिवस झाला खाल्लं ना, आज खाल्लंय. अरे ताप आहे बाबा राव. पटापट कुठं ना कुठं हात लागतंय आणि होतंय. आता परत बावधान लागलो मित्रांनो. काय सांगायचं, आज मला घरी जाऊ देत नाही वाटा लागलंय. बरं झालं आपलं कॅम्पात गार्डन वडापाव खाल्लो म्हणून. तर तिथून डायरी पडली. मला वाटलं धानोरी आहे, धानोरीवरून खराडे पडतेच पडतात म्हणून मी उचललो. तर ते निघाली डायरीची. डायरीला गेल्या गेल्या जस्ट सोडलो का नाही, लगेच इकडे बावधानची होती उभारला. तर मग घेऊन आता बावधानला आलोय परत. इथूनच गेलो होतो कॅम्पात, परत इथं आलो बावधानलाच परत. तर आता बघायचंय की आता इथून कधी जातो मी घरी. वाजले ते 2:15. तर आता अवघड आहे. आता घरी बरं झालं ते खाल्लोय म्हणून. आता घरी जायचं आपल्याला, आवरायचंय. तरी आपल्याकडे 4 4:30 वाजेचा टाइम आहे. त्यापर्यंत आपण घरी पोहोचतो का नाही बघायचंय. ठीक आहे, आणि आपलं टार्गेट कम्प्लीट झालेलं आहे मित्रांनो. बरं का, टार्गेट कम्प्लीट पूर्णपणे झालेलं आहे. आता इथून जे काय आहे ते टार्गेट क्रॉस करतच जायचं आपल्याला. ठीक आहे. हो. डायरेक्ट पुणे एअरपोर्ट मित्रांनो. डायरेक्ट पुणे एअरपोर्टला आलोय. मस्त ओलाला बसलं. लय भारी काम झालं आपलं ओलाला बसून नाही का. तुम्हाला आता दाखवतो ते किती झाले ते. 346 रुपये झाले ती. तर आता ओलाचे बघा किती झाले, 306 रुपये. तरी पण थोडस फरक पडतो, थोडस रेट वाढलं तरी पण. तर आता हे झालं आपलं फिक्स. आता आपण जायचंय आपल्या घराकडं. आता जे भेटेल भेटेल. आणि गॅस पण संपलेला आहे पूर्णपणे. घरापर्यंत जाईल नाही का. मीटर पण बंद करू. आपले भाऊ लोक भेटलेले आहेत आपल्याला इथे. तर आमचं थंड पेय चालू आमचं आता सध्या. तर सगळ्याला हे सगळे खुशी झाली ती. ऑटो एक्सेप्टर सगळं बंद झाल्यामुळं ओलाला. आणि सगळ्याला धंदा होऊ लागला की नाही आता ओलाचा. सगळ्याला ट्रिप भेटू लागलेत. खूप चांगलं झालेलं, सगळं चांगलं झालेलं मित्रांनो. तर आता हे सस्पेन्शन ठेवल्याने मी तुम्हाला उद्या परवा मध्ये सांगतो काय नेमकं सगळं. चला जाऊ.
हो फायनली मित्रांनो घरी आलो आता. सगळं कव्हर करून गॅस वगैरे तर भरलो नाही, म्हणजे आता भरलो की सकाळपर्यंत त्याची लेवल थोडीशी कमी होती म्हणून. आणि आता तुम्हाला सांगतो खूप थकलोय बाळा, खूपच थकलोय. तर आता मी लवकर आंघोळ वगैरे करून घेतो. आज काय जास्त काय करण्यासारखं नाही आहे. मी आज पण तुम्हाला सांगायचं आपलं फिक्स आहे. तर मी आज बनवणार आहे ब्रेड आहे. तर ब्रेड अंडा म्हणजे काय म्हणतात, टोस्ट टोस्ट अंडा टोस्ट बनवणार आहे, अंडा टोस्ट. ठीक आहे. तर आधी त्याला काय जास्त उशीर लागेल, ते फक्त अंडे टाकून हे करायचं आहे. तर मग ते करून पटकन सुरुवात करतो अंडा टोस्ट बनवायला. त्याला जास्त उशीर लागत नाही. तुम्हाला थोडक्यात दाखवतो आणि लवकर खाऊन घेतो. आणि आज खूप थकलोय कारण लय उशीर झाला यायला आपल्याला. A few moments later. चला मित्रांनो, आता झाली आपली मस्त फ्रेश झालो. आणि आज आज का उशीर झाला सांगतो तुम्हाला. चला, तर माझे होते कपडे धुवायचे राहिले होते. तर तुम्ही बघू शकता बघा, कपडे धुतले आणि शर्ट आपला जॉबचा हे सगळे धुवायचे होते म्हणून झालं उशीर. तर आता लगेचच घेऊ आणि लवकरच होणार आपल्याला. काय फक्त डिप करायचं आहे, तळायचं आहे, डिप करायचं आहे, फ्राय करायचं, असं एवढंच आहे टोस्ट म्हणजे. तर टोस्टला सुरुवात करूया. सुरुवात घ्यायचं आपल्याला 4 अंडे. अंडे तर भरपूर आहेत आपल्याकडे, ट्रेनं भरलेलं असतं आपल्याकडे अंडे. ठीक आहे. तर पहिलं सुरुवात करतो. मोबाईल आणि ते काम फास्ट होत नाही, तुम्हाला सगळं ते थोडे थोडे दाखवतो. ब्रेड या अंड्यामध्ये पूर्ण बुडवायचं मस्त, कारण आपल्याला सगळे रेसिपी येत असतात भावनो. आणि आता आता याच्यावरती थोडंसं अंडा टाकायचा. हे अशा पद्धतीनं होत राहतंय. याला असं पसरून घ्यायचं नीट. तर आता तयार झाल्यावर दाखवतो तुम्हाला मित्रांनो. अशा पद्धतीनं करणार आहे मित्रांनो. बघा हे प्रकारचे असे टोस्ट बनतात, अंडा टोस्ट. तर आता हे जसं गरम गरम असेल तसंच छान लागतंय. आणि मी असंच खात राहणार. ह्यासोबत सॉस असलं तरी पण छान लागतो. माझ्या हातून एक नंबर बनत असतो कधी पण. माझ्या घरचे पण माझ्या हातून खायला अंडा टोस्ट बनव म्हणतात, मीच बनवत नाही लवकर. तुम्हाला कसं वाटतं, म्हणजे बघून कसं वाटतं ते सांगा. खातो तर मी. तर मी असंच करत करत खाईन आणि सगळं संपून परत खायचं. सगळं आपलं भांडी वगैरे घासून घेतो. आता मस्त झालं. आता इथं अजून एक आहे ब्रेड आहे. एवढं सगळं करून सगळं झालं, सगळंच झालं, फक्त भांडी राहिली ती. तर आता भेटू आता उद्याचा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. म्हणजे आजचा 3रा दिवस बायको नसताना आणि उद्या 4था दिवस असणार आहे बायको नसताना. आपण काय काय करणार आता. तर उद्या मला वाटतं एक तर बाहेर तर जेवील, नाहीतर घरी काहीतरी करेल. उद्याचा आपल्या रिक्षाच्या धंद्यावरती डिपेंड आहे. धंदा कमी झाला तर घरातील व्यवस्थित झाला तर आपण बाहेर जेवूनच विमान. ठीक आहे. उद्या आहे गुरुवार. ठीक आहे. चला आधी इथं स्टॉप करूया. भेटू लवकरच. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. असेच आपले डेलीचे ब्लॉग बघत राहा मित्रांनो. आणि तुमची सपोर्टची खरंच खूप गरज आहे मित्रांनो. करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि लाईक करायला सांगू नका. आणि कमेंट करा नक्की, म्हणजे की हे सगळ्या गोष्टी तुम्हाला कसं वाटू लागलं. बाय बाय.